आयडॉन लिवे यांनी सुरू केला आहे. तर आज धनश्रीताई येथे उपस्थित राहणार होत्या. त्या काही कारणास्तव त्या येऊ शकल्या नाही. त्यामुळे मी आज या कला आविष्कार यांचं उद्घाटन करत आहे. आणि मी सर्व आपल्या शिर्डीकरांना एक सांगू इच्छिते की आपल्या शिर्डीत आज हा गायन आणि वाद्य आणि सिंगिंग हा प्लॅटफॉर्म चालू झालाय. आपल्या इथे नगर जिल्हा असेल, नगर जिल्ह्यात कुठेच नाहीये. तर हे आपल्या सर्व सामान्यांना पोहोचवण्यासाठी आणि आपल्या कला गुणांना त्यांचं कला गुणांना वाव मिळण्यासाठी हा प्लॅटफॉर्म चालू केलाय. तरी पण सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांना त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आपण येथे आवश्यक भेट द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शिर्डी साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये रिंग रोड टच कृषी शाळे शेजारी द आयडॉल इव्हेंटच्या माध्यमातून आज या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे. आदरणीय जिल्ह्याच्या नेत्या धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार होतं, पण त्यांना काही कारणास्तव वेळ मिळाला नाही. त्यामुळे मुद्दामून शिर्डी शहराच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते उद्घाटन करून आज त्या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उपस्थित राहून का त्यांचा कालपासून आग्रह होता का शिर्डी शहरातील अनेक मान्यवर नगरसेवक त्यांचा खूप फॉलोअप घेतला त्यांनी, पण कार्यक्रमाची दोनदा दिशा बदलल्यामुळे त्यांना अर्जंट रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान या कार्यक्रमाला वेळ मिळाल्यामुळे या कार्यक्रमाची उपस्थिती आज जरी कमी जाणवत असली पण कार्यक्रमाची त्यांना जी वेळ मिळाली ती रात्री 10 वाजता मिळालेली आहे. पण शिर्डी शहरातील पंचक्रोशीतील राहता तालुक्यातील जो कार्यक्रमाचा जो मुलांचा उत्साह आहे आणि त्यांचा तो बघता कोणालाही दगडाला जसा पादर फुटल त्या प्रकारचं आहे. ते कोणालाही निमंत्रण देताना इतकं उत्साहाने निमंत्रण देतात का त्याचं कौतुक वाटावं. ज्याची इच्छा नसली त्यालाही पण या कार्यक्रमाला यावं असं वाटतं त्यांच्या स्वभावावरून, कामावरून. या परिसरातील जसं शहरामध्ये पुणा नाशिक या जिल्ह्यामध्ये जसं असतं त्या प्रकारच्या या भागामध्ये आपल्याला एक प्रकारची पर्वणी म्हणून एक चांगल्या प्रकारची युवक आणि युवतींना एक संधी देण्याचं काम त्या मुलांनी केलेलं आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य असतील, गावातल्या सामाजिक लोकांनी असतील, या सर्व लोकांनी या होतकरू मुलांना एक पाठिंबा म्हणून आणि एक प्रोत्साहन म्हणून अवश्य या मुलांसाठी एक शाबासकीची थाप म्हणून 100% भेट दिली पाहिजे, जेणेकरून त्यांचा उत्साह हा द्विगुणित होईल. आणि साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये एकच सांगतो तर बाबांच्या चरणी प्रार्थना करतो त्यांचं हे काम भरभराट हो एवढी साईचरणी प्रार्थना करतो. थांबतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम. बहुत ही खुशी की बात है कि ट्विंकल लोढ़ा और हर्षवर्धन जोशी एक ऐसा इवेंट लेके आए हैं जिसका नाम है द आइडल इवेंट, और ये शिरडी के कलाकार और डांसर जो भी है, जो भी इसमें कला है वो अपनी कला पेश कर सकते हैं. ऐसा एक बड़ा स्टेज आपके शिरडी में पहली बार आ रहा है, तो जल्दी से जल्दी आप इन्हें कांटेक्ट कीजिए. इनका नंबर आपको जल्दी इसी चैनल के द्वारा हम बता देंगे कैसे कांटेक्ट करना है, कब इवेंट होगा, कब ऑडिशन होगा, हर तरह का आपको बात बताई जाएगी. तो इस कार्यक्रम के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. कार्यक्रम का नाम है दी आइडल इवेंट प्रेजेंट कलाविष्कार 2026. तो इस कार्यक्रम में आप जरूर हिस्सा लीजिए और अपना जो भी टैलेंट है पूरे भारत में दिखाइए. और ये जो टैलेंट, ये जो शो होने वाला है कंप्लीटली इंडियन आइडल जैसा बॉम्बे में आप देखते हैं सारेगामा वगैरह, टीवीएस सारेगामा, इस तरह का शो होने वाला है. तो डोंट मिस इट. ओम साईराम.
आज आपण इनॉग्रेशन केलेलं आहे आपलं एक नवीन कॉम्पिटिशनचा एक नवीन प्रोजेक्ट आपण घेऊन आलो आहे तुमच्या समोर, जे म्हणजे कला आविष्कार 2026 प्रेझेंट बाय दी आयडॉल इव्हेंट शिर्डी. तर ह्या प्रोजेक्टची मतलब हा प्रोजेक्ट आपण 3 टप्प्यात घेणार आहोत. फर्स्ट ऑडिशन, सेकंड ऑडिशन अँड द फायनल. म्हणजे आपलं फर्स्ट ऑडिशन चालणार आहे आजपासून 5 मे टू 5 जून, ज्याची लिंक तुम्हाला ह्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटणार आहे. आणि जर तुम्हाला ऑफलाईन काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या ऑफिसला भेट द्या, जे त्याचं ठिकाण आहे आदर्श विद्यालयच्या शेजारी दी आयडॉल इव्हेंट ऑफिस मॅनेजमेंट कंपनी. तिथे तुम्ही भेट द्या आणि ऑफलाईन माहिती घेऊन मग रजिस्टर करा. तरीही तुम्हाला हा एक प्लॅटफॉर्म आहे ऑफलाईनसाठी. तर तुम्हाला ऑफलाईन येऊन ऑडिशन देण्यात शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन व्हिडिओही आम्हाला पाठवू शकतात फर्स्ट ऑडिशनसाठी. अँड सेकंड ऑडिशन आपलं JK पॅलेसला होणार आहे, ते पूर्णपणे लाईव्ह असणार आहे. जो लाईव्ह असेल त्यालाच क्वालिफाय केलं जाईल आणि जो लाईव्ह परफॉर्मन्स नाही देऊ शकणार किंवा व्हिडिओ वगैरे पाठवणार तर सेकंड ऑडिशनला त्याला डिस्क्वालिफाय केलं जाईल. आणि थर्ड आपलं ऑडिशन होणार आहे साईबाबा ऑडिटोरियम, जे म्हणजे आपलं फायनल असेल. त्याची आपण आदल्या दिवशी आपण रिहर्सल पण घेणार आहोत. मग त्याच्यानंतर त्यांना फायनल परफॉर्मन्स केला, फायनलला ऑन स्टेज परफॉर्मन्स घेण्यात येईल, ते म्हणजे साईबाबा ऑडिटोरियम शिर्डीमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण कमीत कमी 50+ अवॉर्ड्स देणार आहोत, जे म्हणजे अत्यंत मनोरंजक आहे. नक्कीच भेट द्या दी आयडॉल इव्हेंट. थँक्यू.